राज्य सरकारवर टीका करत आदित्य ठाकरे यांनी राज्यातील जनतेला उद्देशून एक पत्र लिहिलेलं आहे। गद्दारांच्या टोळीमुळे राज्याची स्थिती बिघडली असं आपल्या या पत्रामध्ये आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। शहरं लुटली जात आहेत पण ग्रामीण भागांना मदत दिली जात नाहीये असंही आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटलंय। 2 वर्षात 2 लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी राज्यातून गेल्या आणि अशी टीका केलेली आहे आदित्य ठाकरे यांनी आपल्या पत्रातनं। आपण अधिक सविस्तर जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी अक्षय बंकने यांच्याकडून। अक्षय, आदित्य ठाकरेंनी पत्रामध्ये आणखी काय म्हटलंय? खरं तर निकिता, आदित्य ठाकरे हे ठाकरे गटाचे नेते आहेत, माजी मंत्री आहेत। त्यांनी खरं तर राज्यातील जनतेला उद्देशून हे सर्व पत्र जे आहेत ते लिहिलेले आहे आणि त्यांनी ट्विट पोस्ट देखील सुद्धा केलेली आहे। खरं तर शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर 40 आमदार आणि 13 खासदार जे आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिलेला होता, परंतु या संपूर्ण 1-1.5 वर्षातल्या कार्यकाळामध्ये आमदारांकडनं झालेल्या ज्या काही चुका आहेत, म्हणजे अर्थात महिलांना शिवीगाळ असू द्या, त्याचसोबत जे प्रकल्प जे आहेत ते गुजरातमध्ये पळवले जात असल्याची विरोधकांची टीका असू द्या, त्याचसोबत रोजगारांच्या संदर्भात राज्यातल्या नेत्यांनी आणि केंद्रातल्या नेत्यांनी जे काही वादे केलेले होते ते वादे जे आहेत ते पूर्ण केले जात नसल्यामुळे खरं तर रोजगाराच्या मुद्द्यावरती कुठेतरी हे सरकार जे आहे ते फेल आहे आणि सोबतच तरुणांची दिशाभूल करणारं हे सरकार आहे आणि त्याचसोबतच मुंबई महानगरपालिकेच्या कामांमध्ये असलेली भ्रष्टाचार, अनियमितता या सगळ्या संदर्भातली टीका जी आहे ती आदित्य ठाकरे यांनी पत्राद्वारे केलेली आहे आणि हे पत्र जे आहे त्याचा आदित्य ठाकरे यांनी बरोबर आहे अक्षय, जाणून घेत राहू सविस्तर। तुर्तास धन्यवाद।